लातूर जिल्ह्यामध्ये झालेल्या गारपिटीमुळे फळबागा, उन्हाळी ज्वारी, जनावरे, व्यक्तींचे असे अनेक नुकसान झाले आहे। सर्वांना शासनाने तात्काळ न्याय द्यावा। गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना त्वरित आर्थिक मदत करा। बहुजन विकास अभियानाची मागणी। बहुजन विकास अभियानाच्या वतीने शनिवारी 20 तारखेला लातूर जिल्ह्यामध्ये झालेल्या गारपीटमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। जवळपास 511 हेक्टर जमिनीवर याचा तडाखा बसला असून 2 व्यक्तींचा वीज पडून मृत्यू झालेला आहे। 26 जनावरे दगावलेली आहेत। 125 कोंबड्या, आंबा, अंगूर, पुन्हा आणि फळबागाचे प्रचंड नुकसान झालेले आहे। अशांचे पंचनामे करून तात्काळ मदत करा अशी मागणी शेतकरी आणि बहुजन विकास अभियानाच्या वतीने करण्यात आली। यावेळी अभियान प्रमुख संजय कुमार, प्रसिद्धी प्रमुख संजय राठोड, लक्ष्मण आडे, रवी डोंगरे आदी उपस्थित होते। शनिवारी 20 तारखेला मागच्या 20 तारखेला लातूर जिल्ह्यामध्ये प्रचंड गारपीट झाली आणि त्या गारपीटमध्ये जवळपास 511 हेक्टर जमीन ही वाया गेली, नासधूस झाली। अनेक फळबागा या ठिकाणी नासधूस झालेला आहे। 508 एकर फळबागाचं नुकसान झालेलं आहे। 26 जनावरांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे। 125 कोंबड्या या गारपीटामध्ये दगावल्या आहेत। 2 लोकांचा वीज पडून मृत्यू झालेला आहे आणि 16 दुधारी जनावर, 4 वासरे, 6 बैल अशा जनावरांचे नुकसान झालेलं आहे। म्हणून आमची शासनाकडे विनंती आहे, मागणी आहे की या सर्व घटनेचा तात्काळ पंचनामे करावेत। जागेवर पंचनामे करून त्या शेतकऱ्याला होता तेवढं मदत तात्काळ मदत द्यावी आमची विनंती आहे। कारण निवडणुकीचा काळ आहे, राष्ट्रीय उत्सव आहे, निवडणूक आहे, हे तर आहेच। तर शेतकऱ्याला संकट ओढवलं गेलं, त्याला विशेष समितीने वेगळी समितीने जिल्ह्यामध्ये या सर्वांचं सर्वेक्षण व्हावं, पंचनामे व्हावे आणि या शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई द्यावी ही मागणी, राष्ट्र मागणी बहुजन विकास अभियानची आहे। गाव माझा न्यूजसाठी सुधाकर नाईक, उदगीर, लातूर।